गुड मॉर्निंग. आज आपण एका येणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना हे चित्र समोर दिसतंय. हे चित्र आहे एका पाड्याचं. पाडा म्हणजे काय? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक राहतात. त्यातलीच एक वारली नावाची जमात. ह्या वारली नावाच्या जमातीचे लोक 10-12 घरं त्यांची अशी बांधून ते गटागटाने एकत्र राहतात. असा हा जो एक गट आहे ह्याला म्हणतात पाडा. आणि असे 10-12 पाडे मिळून एक खेडं बनतं. मग ते का राहतात? तर सुरक्षितता म्हणून जवळ घरं बांधून राहतात. आता ह्या चित्रात जर पाहिलं तर त्यांचा हा जो पाडा आहे ह्याला म्हणतात पाडा. एकत्र राहतात, एकत्र वस्ती करून राहतात. मग हा जो पाडा आहे हा पाडा आपल्याला कुठे दिसतोय? तर डोंगराच्या जवळपास, जिथे पाण्याची सोय आहे किंवा डोंगराच्या जवळपास थोडीफार शेती करता येईल, गुरांना तिथे पाळता येईल अशा ठिकाणी हे वस्ती करून राहतात. ह्यांचं जर घराच्या भिंती पाहिल्या तर ह्या भिंती कसल्या दिसतात आपल्याला? ह्या विटाच्या नाहीये किंवा ह्या पत्र्याच्या नाहीये, तर ह्या आहेत कुडाच्या. आणि हे कूड त्यांनी काय केलेलं आहे? शेणाने आणि मातीने सारवलेलं आहे. अगदी गुळगुळीत भिंत तयार करतात आणि घर छान दिसावं म्हणून त्याच्यावर ते स्वतः पेंटिंग करतात. त्यांची पेंटिंग, त्यांची चित्रकला ही वारली पेंटिंग म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर घराच्या बाजूलाच एक पडवी ठेवतात की त्या पडवीमध्ये ते आपले गाई गुरं जे पाळीव प्राणी आहेत, शेळी बकऱ्या, ते इथे बांधून ठेवतात. त्याच्यानंतर ते कोंबड्या पाळतात. संरक्षणासाठी कुत्रा पाळला जातो आणि ते आपल्या ह्या वस्त्यांमध्ये बिनधास्त राहत असतात. मग ह्यांचं काम काय? कारण ह्यांची शेती फार कमी असते, त्यामुळे गावात ज्यांच्याकडे शेती जास्त आहे त्यांच्याकडे ते शेतमजूर म्हणून जातात किंवा अर्धलीने शेती करतात की वर्षभर कष्ट करायचे, पीक काढायचं आणि मग त्याच्यातला अर्धा हिस्सा हा मालकाला द्यायचा आणि उरलेला आपण घ्यायचा. ह्या पद्धतीने ते त्यांचा शेती व्यवसाय करत असतात. पूर्वी फार शिक्षण घेत नव्हते, त्यामुळे ते अशाच पाड्यांमध्ये राहायचे, असंच हालाकीचं जीवन जगत होते, कष्ट करत होते. पण आता मात्र त्यांची मुलं ही शाळा शिकू लागलेली आहेत, कारण पाड्यांवर काय झालेलं आहे? शाळा सुरू झालेल्या आहेत आणि ती मुलं शिक्षण घेत आहेत आणि म्हणून आज त्यांचा समाज सुद्धा आपल्याला पुढे आलेला दिसून येतो. अशी ही मुलं शाळेत जाऊन आज त्यांनी भरपूरच प्रगती केलेली आहे. ह्या लोकांची पिकं काय आहेत? तर नाचणी, वरी, उडीद अशा प्रकारची धान्य ते घेतात आणि जेवणात सुद्धा त्यांच्याकडे याच पद्धतीचं भाताचा आणि वाळवलेल्या माशांचा, खारवलेल्या माशांचा जास्त समावेश असतो. झोपडीच्या परसामध्ये मागच्या बाजूला जी रिकामी जागा असते तिथे ते पालेभाज्या, सुरण, अळू, मका, भोपळा, मिरची, काकडी अशी फळभाज्या लावतात. आणि त्यांचा व्यवसाय म्हणजे शेतमजुरी करायची, पशु पाळायचे, जंगलातली लाकूड तोड करायची, हा त्यांचा व्यवसाय. सणाला त्यांच्याकडे 2 पदार्थ केले जातात. एक आहे सावेला. त्याच्यामध्ये तांदळाच्या कण्या आणि काकडी गुळ घालून हा गोड पदार्थ केला जातो. तसंच ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये भाताची कापणी झाल्यानंतर नवीन पीक त्यांच्या हातात येतं, तेव्हा ह्या नवीन तांदळापासून ते लाडू तयार करतात. असे हे 2 पक्वान्न त्यांच्याकडे दिवाळीच्या वेळेला केले जातात. बांबूचे कोवळे तुकडे सुद्धा खारवून ठेवतात. कंदमुळं उकडून ते खाल्ले जातात. असा हा समाज, वारली समाज आज खूप पुढारलेला आहे. आज त्यांची मुलं सुद्धा खूप शिकलेली आहेत आणि त्यांनी त्याच्यामध्ये प्रगती केलेली आहे. असा हा पाडा, अशा ह्या पाड्याची माहिती आपल्या बालभारतीच्या पुस्तकात आहे. झरी पाडा, त्या पाड्याचं नाव आहे झरी पाडा, की अशी 10-12 घरं घेऊन वस्त्यांनी राहतात, त्याला म्हणतात पाडा. मग अशीच झरी पाड्याची माहिती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. तर आता तुम्ही पाड्याची माहिती ऐकली, पण उद्या मी तुम्हाला झरी पाडा आपल्या पुस्तकात असलेला 14वा धडा शिकवणार आहे. मग आज तुम्ही काय करायचंय? तो धडा 2 वेळा वाचायचा आहे, कारण उद्या मी तो शिकवणार आहे. वाचलात की तुम्हाला
चांगलं समजणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या आणि धडा वाचा. ज्याला कमी वाचायला येतंय त्यांनी सुद्धा थांबवून तो समजून घेऊन वाचायचा